नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर पहा आपल्या समोर शेकडेवारीचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, एक व्यक्ती आपल्या पगाराच्या 23% घड भाडे भरतो, पगाराच्या 15% किराणा मालावर खर्च करतो, पगाराच्या 8% शिक्षणावर खर्च करतो, पगाराच्या 12% इतर खर्च करतो, तरीही त्याच्याकडे 7,560 रुपये उरतात, तर त्या व्यक्तीचा पगार किती असेल? तर मुलांना पहा, आता हा प्रश्न आपल्याला कसा सोडवायचा आहे. आपल्याला त्या व्यक्तीचा एकूण पगार काढायचा आहे. तर मुलांना काय करायचं, ज्याची जी शिल्लक रक्कम आहे ती शिल्लक रक्कम घ्या, म्हणजे 7,560, त्याला गुणिले काय करायचं, 100 करायचं आणि छेदस्थानी 100 वजा त्याचा जो झालेला एकूण खर्च आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. या दोन प्रकारचे प्रश्न असतात. त्यांनी असं सांगितलं, आपल्या पगाराच्या 23% घर भाडे भरतो, पुन्हा पगाराच्या 15% किराणावर खर्च करतो आणि पगाराच्या, आणि दुसरा प्रश्न असा असतो मुलांनो, पहिला जो खर्च त्याने केलेला समजा 23%, त्यातून उरलेल्या पगाराच्या, असा देखील प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो. तो वेगळ्या प्रकारे सोडवायचा आहे. याच्यामध्ये 100 वजा त्याचा झालेला खर्च काय काय आहे मुलांनो, 23% प्लस अजून दुसरा 15% प्लस अजून तिसरा आहे 8% आणि चौथा आहे 12%. या सर्व खर्चाची बेरीज करायची आणि ती 100 मधून मायनस करायची. मग पहा, 7,560 त्याला गुणिले 100 भागिले 100 वजा यांची बेरीज करा मुलांनो. 12 आणि 8 20, 20 आणि 10 30 आणि 5 35, 35 आणि 20 55 आणि 3 मुलांनो 58. एकूण खर्च 58 आलेला आहे. मग 7,560 गुणिले 100 आणि छेदस्थानी 100 मधून 58 गेले मुलांनो, किती उरले, 42. मग आता काय करा, याला भाग द्या. 7च्या पाड्यामध्ये दिसते मुलांनो, 7 सख 42, 7 1 7, 7 0 0 आणि 7 8 56 आणि राहिलेले एक 0 मुलांनो. आता 6 ने भाग द्या. 6 1 6, 6 1 6, 10तून 6 गेले 4 उरले, 4वर 8 घेतले 48, 6 8 48 आणि राहिलेले एक 0 देऊन टाका मुलांनो. मग आता राहिलेले 1 2 आणि 3 हे 3 0 देऊन टाका आणि 1 गुणिले 18 म्हणजे 18, म्हणजे 18,000 रुपये हा त्या व्यक्तीचा काय असणार आहे मुलांनो, एकूण पगार असेल. तर ह्या प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. धन्यवाद.